योद्धा न्यूज मराठी. प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुक्यात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचा दिमाखदार सोहळा संपन्न. गुणवंतांच्या कर्तृत्वाला सन्मानाची सलामी. एकच ध्यास पत्रकारिता विकास हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुका यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी दुपारी 3:30 शिरोली, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील जाखमाता गार्डन मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहात, खचाखच भरलेल्या मंडपात आणि नयनरम्य वातावरणात संपन्न झाला. प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुका यांनी आयोजित केलेला हा भव्य सोहळा सर्व स्तरातील नागरिकांच्या उपस्थितीत अतिशय पद्धतशीर आणि व्यवस्थितपणे संपन्न झाला. या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाचा योग्य सन्मान करण्यात आला. यामध्ये सामाजिक, विधायक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा क्षेत्र, कला क्षेत्र, रंगमंच, कलाकार, पोलीस, सैनिक, पत्रकार, संपादक, कवी, लेखक, साहित्यिक, सोशल मीडिया, शेती, उद्योजक, विधिज्ञ आणि सांप्रदायिक अशा विविध सर्वच क्षेत्रात आदर्श कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा व विविध क्षेत्रातील दिग्गजांचा हा गौरव सोहळा म्हणजे प्रेरणेचा उत्सवच ठरला. सुदामराव कराळे पाटील यांच्या बहारदार निवेदनाने जिंकली श्रोत्यांची मने. हा सोहळा भव्यतेकडे नेण्यात कार्यक्रमाचे मुख्य निवेदक आणि संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री सुदामराव कराळे पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांनी आपल्या अत्यंत भारदस्त आवाजाने, उत्कृष्ट शब्दफेकीने आणि अतिशय खुमासदार व अभ्यासपूर्ण शैलीने संपूर्ण सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन केले. प्रत्येक पुरस्कार विजेत्याचा सन्मान करताना त्यांनी वापरलेले अभ्यासपूर्ण शब्द आणि समयसूचकता यामुळे संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळाच जिवंतपणा आला होता. कराळे पाटील यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि बहारदार निवेदनाने उपस्थित हजारो श्रोत्यांना आणि मान्यवरांना खिळवून ठेवले. त्यांच्या या उत्कृष्ट, देखण्या आणि बहारदार निवेदनाचे संपूर्ण सभागृहात व तालुक्यात भरभरून कौतुक होत असून त्यांनी आपल्या निवेदनातून या ऐतिहासिक सोहळ्याची उंची अधिकच वाढवली. या दिमाखदार कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुका हे होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण स्वरमंगेश प्रस्तुत गौरव मराठी वाद्यवृंदाचा नजराणा. या सोहळ्याला चारचान लावण्यासाठी एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या स्वरांजली कलामंच पुणे निर्मित स्वरमंगेश प्रस्तुत गौरव मराठी मराठी वाद्यवृंद या प्रसिद्ध ऑर्केस्ट्राने अत्यंत बहारदार आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या गीतांचा कार्यक्रम सादर केला. महाराष्ट्रातील लोकसंगीत, भक्तिगीते, लोकगीते, चित्रपट गीते, लावणी आणि पोवाडा यांनी नटलेला हा मराठमोळा कार्यक्रम उपस्थितांच्या डोळ्यांचे व कानांचे पारणे फेडणारा ठरला. या ऑर्केस्ट्राचे मालक आणि सुप्रसिद्ध निवेदक श्री मंगेश फाकटकर यांनी या सांस्कृतिक भागाचे सूत्रसंचालन अतिशय प्रभावी आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले. मंगेश फाकटकर यांनी आपल्या मंचावरील खास शैलीने आणि सादरीकरणाने संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळीच जान फुंकली. त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल आणि सादरीकरणाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे भरभरून कौतुक झाले. या दिमाखदार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे चेअरमन NKT कॉलेज ट्रस्ट ठाणे माननीय श्री नानजीभाई खिमजी ठक्कर यांनी भूषवले. तर प्रमुख अतिथी म्हणून विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील खालील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ माननीय श्री सुनील नाना जगताप, उपाध्यक्ष प्रिंट व डिजिटल मीडिया श्री प्रशांत चौरे, राज्य कार्याध्यक्ष प्रिंट व डिजिटल मीडिया श्री जनार्दन दांगट, जिल्हाध्यक्ष
प्रिंट व डिजिटल मीडिया श्री बापू काळभोर, सचिव प्रिंट व डिजिटल मीडिया श्री संदीप बोडके, खजिनदार प्रिंट व डिजिटल मीडिया श्री विजय काळभोर, जिल्हा उपाध्यक्ष प्रिंट व डिजिटल मीडिया श्री विश्वनाथ केसवड, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड व सदस्य जिल्हा परिषद, पंचायत समिती गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील, पुणे नाशिक महामार्ग समन्वयक श्री दिलीपराव मेदगे, जिल्हा प्रमुख श्री रामदास आबा धनवटे, सभापती पंचायत समिती खेड, सौ विद्याताई मोहिते, महिला आघाडी प्रमुख शिवसेना, सौ विजयाताई शिंदे, सदस्य जिल्हा परिषद पुणे सौ दीप्ती भोगाडे, श्री माऊली सेठ ढेरंगे गटनेते व सदस्य पंचायत समिती खेड, आरपीआय जिल्हाध्यक्ष श्री संतोष नाना डोळस, रिपब्लिकन महासभा श्री हरीशभाई देखणे, ज्येष्ठ पत्रकार श्री कांताराम बोराडे, संस्थापक महाराजा कबड्डी संघ श्री राजकुमार राऊत. या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजक व पदाधिकारी मंडळाचे अथक परिश्रम हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या खेड तालुका पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली. यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष मनोहर किसन गोरगडले, उपाध्यक्ष श्री लहुशंकर लांडे, उपाध्यक्ष श्री सुदाम कराडे, खजिनदार श्री पप्पू वाकडे, कार्याध्यक्ष श्री नारायण मनोहर सूर्यवंशी, सचिव श्री दत्ता भगत, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट निलेश गायकवाड व ॲडव्होकेट हेमंत कुलकर्णी, सहसचिव श्री विजयकुमार जेठे, सहखजिनदार श्री संतोष गाडेकर यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे सदस्य श्री सत्यवान शिंदे, श्री जाकीर अन्सारी, श्री गजेंद्र ढगे, श्री संतोष कोल्हे, श्री सचिन भंडारी, सौ योगिता गावडे, सौ सुशीला मोरे, श्री रवींद्र पांडे, श्री उत्तम खेसे, श्री विजय कानवडे, श्री राहुल सोनवणे, श्री राजेश देवडकर, श्री राहुल जोगदंड आणि श्री राहुल कोरडे व प्रसाद पाटोळे यांनी चोख व्यवस्था पाहिली. सोहळ्याची वैशिष्ट्ये आणि जनप्रतिक्रिया, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर व थेट प्रक्षेपण. कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकलेल्या नातेवाईकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी आयोजकांनी लाईव्ह लिंक थेट प्रक्षेपण उपलब्ध करून दिली होती. या लाईव्ह प्रक्षेपणामुळे देश-विदेशातील हजारो लोकांनी हा सोहळा घरबसल्या पाहिला आणि सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला. यानंतर शाही भोजनाचा कार्यक्रम संपन्न. पुरस्कार वितरण आणि सांस्कृतिक वाद्यवृंदाचा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध रीतीने पार पडल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी आणि पाहुण्यांसाठी भव्य भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या शाही भोजनामध्ये विशेषत्वाने बनवलेली मासवडी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. उत्कृष्ट जेवण, चांगली सोय आणि मासवडीच्या अस्सल चवीने नागरिक कमालीचे प्रभावित झाले. भोजनाच्या उत्तम व्यवस्थेने कार्यक्रमाची सांगता गोड केली. अशा प्रकारचा भव्य, नेटका, व्यवस्थित आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा खेड तालुक्यात यापूर्वी कधीही झाला नव्हता. अशा प्रतिक्रिया पुरस्कार विजेत्यांच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी व्यक्त केल्या. पत्रकार संघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले असून या सोहळ्यामुळे प्रिंट व डिजिटल मीडियाचे नाव तालुक्यात घरोघरी पोचले. पुढील वर्षीही असाच भव्य सोहळा आयोजित करण्यास काही हरकत नाही, अशी इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व यशस्वी गुणवंतांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सुपुत्रांनी केलं याच्याकडे आपण जाऊया. तुम्ही काय सांगाल की हा कार्यक्रमामध्ये तुमचा सहभाग झाला, तुम्ही नृत्य देखील सादर केलं, तुमच्या नृत्याला प्रचंडाच्या टाळ्या देखील दिल्या, दाद दिली तुम्हाला आणि हा कार्यक्रम संपन्न झाला. आता या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं? नक्कीच खूप अभिमानास्पद वाटतं, कारण की प्रत्येक ठिकाणी सत्कार सोहळे होतात, प्रत्येक ठिकाणी पुरस्कार मिळाले जातात, परंतु पुरस्कार म्हणजे आमच्या पाठीवरती कलाकारांच्या पाठीवरती जबाबदारीचं ओझं असतं.
ते रोज आम्हाला खाली उतरून चालत नाही. आणि मी जसं मगाशी म्हणाल्याप्रमाणे की जिथे पिकते तिकडे विकत नसं म्हणतात, ही मन खरंच खूप खोटी आहे माझ्यासाठी. आणि ती मला आजवर माझ्याच ठिकाणी खूप खूप पाठिंबा मिळत आलेला आहे. आणि त्या पाठिंबाच मी आज जगप्रबंधी करतो. खूप बरं वाटतं आहे. असं किंवा सगळ्यांचं शुभ आशीर्वाद लागलं काय नव्हतं. आणि जसं आपण भारतात आहोत ते भारताच्या बाहेर देखील इतकंच प्रेम आपल्या लांबी बघायला मिळतं आहे याचा सारखा अभिमान वाटतो. आणि प्रिंट मीडिया डिजिटल मीडियाचे माझे खूप आभार की तुमच्यामुळे आम्ही हे छोटे कलाकार पुन्हा लाईमलाईट करू. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.